कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रक्तात कबड्डी आहे, तू जिंकलाच पाहिजे। या शंकर जगतापचा पोरगा जिंकला पाहिजे। सूर्या, मला खरंच खूप विश्वास आहे तुझ्यावर। तू नक्कीच जिंकशील बघ, फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव। संघाने ही ट्रॉफी घेतलेली आहे। वाह वाह वाह, शाबास सूर्या, लय भारी खेळलास। गावची आणि आमची शान राखलीस, नाव राखलीस। कॉंग्रॅच्युलेशन सूर्या, मला खात्री होती की तूच या संघाला जिंकवशील। आता मी विजेत्या संघाला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय आणि आपल्या चषकाचा स्वीकार करायचा आहे। टाळ्या। पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन। तर या स्पर्धेच्या शेवटाकडे येताना मी आजच्या प्रमुख पाहुण्या तुझा निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं। तुझा निंबाळकर, टाळ्या। नमस्कार। आजचा दिवस खरंच खूप रोमांचक होता। सकाळपासून भरपूर मॅचेस पाहिल्यात मी कबड्डीच्या। काही जीव तोडून खेळलेत तर काही नियम तोडून। काहींनी जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले तर काहींनी चीटिंग केली। काहींनी कष्टाने यश मिळवलं तर काहींच्या वाट्याला त्यांच्या खोटेपणामुळे अपयश आलं। मला फक्त एवढंच सांगायचंय की आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे। असत्य कितीही ताकद घेऊन उतरलं ना तरी सत्याची शक्ती ही त्याला हरवतेच हरवते। अंतिम विजय हा नेहमी सत्याचाच होतो। बरं, हा सत्य म्हणजे सत्य जो स्वभावात असतो, फक्त नावात असून उपयोग नाहीये त्याचा काही। असो, आज सत्याच्या बाजूने ठामपणे उभा राहिला तो म्हणजे गुळूम संघ आणि आज त्याचाच विजय झाला। खरं तर विजय हा सांघिक असला तरी कॅप्टनची धुरा कोणाकडे हे महत्वाचं असतं। सूर्यासारखा माणूस ज्या संघाचा कॅप्टन असेल तो संघ कधीच हरू शकत नाही। मला नेहमी वाटतं की आपण नेहमी सत्याच्या बाजूनेच उभं राहायला पाहिजे आणि मी तुम्हा सर्वांना आवाहन करीन, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे स्वर्णबत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाल याची आम्हाला खात्री आहे।
आणि होणारी सरनोबतांची सोन म्हणून यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुझाचा सहभाग हा नक्की राहील हे आम्ही इथंच जाहीर करतो. कसले चीटर आहेत ते लोक. असं कोण खेळतोय. पण काय उपयोग झाला, जिंकला तर दादाच ना. अगं पण त्याला लागलंय की ते तरी बघ. दादा अरे तुझ्या जखमा बघवत नाही आम्हाला. जखमांचं सारखं झालं की त्याचा त्रास नाही होत. सूर्या, ए सूर्या, सूर्या, माझा पोरगा जिंकलाय आज. जिंकून आलाय माझा पोरगा. वय तात्या ती द्या इकडं. नाही नाही, आज नाही. आज पण तू दुखात पित होतो, आज खुशीत पिणार आहे मी. माझा पोरगा जिंकून आलाय. आज कितीतरी वर्षांनी जगतापाच्या घरातला माणूस जिंकून आलाय. माझा पोरगा जिंकून आलाय. एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा आज गावात जगतापाच्या जिंकण्याची चर्चा आहे. मी लय खुश आहे. माझ्या सूर्यानं करून दाखवलं. मी आनंदात आहे आज, लय आनंदात आहे. तात्या तुमच्या आयुष्यात आनंद यावा म्हणा मी काय बी करायला तयार आहे. तुम्ही फक्त दारू सोडा बघू. सोडली आजच्या पुरतीच. तसं बी माझं पोर जिंकून आलंय याचा मला लय आनंद आहे. आणि ती नशा माझ्या डोक्यात आहे ती उतरणाच झाली. बघ असं वाटतंय तुला खांद्यावर घेऊन गावभर फिरवावं, मिरवणूक काढावी तुझी. गावभर गुलाल उधळत फिरवायचं तुला. असं मला कोणी बी नाही रे म्हणलं त्याची बायको पळून गेली म्हणून. आज माझ्याकडे माणसं बघून म्हणत होते शेखरच्या पोरानं नाव काढलं. आज तुझ्यामुळं गावाची शान राखली. आज कितीतरी वर्षानं ह्यो तुझा बाप मान ताट करून आणि छाती पुढं काढून गावातनं चाललाय. लय वर्षाने रे ताट मान करून जगलाय तुझा बाप. आज लय मोठं उपकार केलंच रे माझ्यावर. माझी गेलेली इज्जत सगळी मिळवून दिली सूर्या. गेलेली इज्जत मिळवून दिली. लय मोठं उपकार केलंच रे माझ्यावर. लय मोठं उपकार केलं. तो काय बोलताय तात्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.